केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जंतर मंतरवरती होतं आहे। जर आपण पाहिलं तर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो जंतर मंतरवरती आपल्याला पाहायला मिळतोय। या आंदोलनाची पार्श्वभूमी काय असेल, कशा पद्धतीने आंदोलन पुढे जाऊ शकतं, आत्तापर्यंत दिल्लीमधली आंदोलनं किती सक्सेस झालेले आहेत हेही आपल्याला जाणून घ्यायचं आणि खरंच युवकांचा पाठिंबा या आंदोलनाला मिळतोय का हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर सकाळचे ब्युरो चीफ चावके सर आहेत। सर, आपण जर पाहिलं तर एक मोठा बंदोबस्त जो आहे तो दिल्लीमध्ये पाहायला मिळतो आणि जर युवक रस्त्यावर उतरले तर काय होऊ शकतं हे आपण यापूर्वीच्या आंदोलनातून बघितलेलं आहे। काय वाटतं उद्याच्या आंदोलनाबद्दल? उद्याच्या आंदोलनाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे की हे आंदोलन प्रत्यक्षात जमिनीवर उतरेल काय, कारण इंटरनेटवर तर 2.5 कोटी फॉलोअर्स त्यांनी जमा केलेले आहे, पण प्रत्यक्षात किती फॉलोअर्स जमिनीवर येतात, ह्या ठिकाणी येतात, इथपर्यंत पोहोचू शकतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। त्यामुळं ह्या आंदोलनाबद्दल सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे असंच म्हणता येईल। आपण जर पाहिलं तर अण्णा हजारेंचे आंदोलन असतील, 2014मध्ये यूथ रस्त्यावरती उतरली होती, यूथने सगळा सत्तांतर केलेलं पाहायला मिळत होतं आणि आत्ता जी क्रेज आपण जर पाहिली तर सोशल मीडियावरती कॉकरोच जनता पार्टीची एक वेगळी क्रेज जी आहे ती पाहायला मिळते। ही आंदोलनात उतरली तर काय दिल्लीचं चित्र असू शकतं आणि पोलिसांकडून परवानगी तर अजून या आंदोलनाला मिळालेली नाही। सोशल मीडिया आता पूर्णपणे मॅच्युअर झालेली आहे। आंदोलन जेव्हा झालं होतं ह्या ठिकाणी त्यावेळेस सोशल मीडियाचा जस्ट म्हणजे जन्म झाला होता, त्यामुळं तेवढा प्रसार झालेला नव्हता, तरी देखील त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता। आणि हा जर भाग आपण परिसर बघितला तर याच्यात 5-6 हजार जरी आंदोलक उतरले रस्त्यावर तरी हा पूर्ण भरून जाईल असा परिसर आहे, एवढा संकुचित आणि छोटासा भाग आहे। तर त्याच पद्धतीनं अन्नाच्या आंदोलनासारखंच हे आंदोलन होऊ शकते। अर्थात यात सरकार आणि पोलिसांचा एक मोठी भूमिका राहणार आहे, कारण या आंदोलनाला अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही। उद्या अभिजित दिपके इथं आल्यानंतर ते जंतर मंतरच्या परवानगीसाठी पार्लमेंटरी स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये जातील आणि त्यानंतर काय होईल हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे। एवढ्या तडकाफडकी आंदोलनाला परवानगी मिळेल का हा एक मोठा प्रश्न आहे, पण त्याच्यामागे एक लॉजिक पण आहे की हे सरकार जर कुठलेही नियम पाळून जर कोणतंही काम करत नसेल तर आम्ही त्याच पद्धतीनं आंदोलन करणार, म्हणजे परवानगी न घेता किंवा आपण परवानगी घेऊन अशा पद्धतीचं एक ते काउंटर होऊ शकते। आणि यूथ यायला इथं काही अवघड काहीच नाही आहे। मेट्रो स्टेशन्स 2-3 इथे आहेत आजूबाजूला, राजीव चौकाचं आहे, जनपथचं आहे, पटेल चौकाचं आहे, हे सगळे पायी तिथून उतरून पायी येऊ शकतात, त्यामुळं आंदोलनाला प्रतिसाद मिळणार हे स्पष्ट आहे। पण आता जर पाहिलं तर आता त्याची खबरदारी जी आहे ती दिल्ली पोलिसांकडून घेतली जाते। हो, त्यांनी पूर्ण कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि कदाचित हे आंदोलन होऊ नये असाच सरकारचा आणि दिल्ली पोलिसांचा प्रयत्न असेल। पण या आंदोलनासाठी युथ अनेक राज्यातूनही दिल्लीकडे निघाली। हळूहळू येतील। मला असं वाटतं की आंदोलनाची अजून रूपुरेषा उद्याच्या दिवसापुरतंच आहे की हे अखंड चालणारं आंदोलन आहे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे। पण राजीनामा युथ घेऊ शकतो। ह्या आंदोलनाचा इम्पॅक्ट किती होतो, दबाव किती निर्माण होतो त्याच्यावर याचे पडसाद देशभर निश्चितपणे देशभर दिसणार आहे, कारण ज्या पद्धतीनं फॉलोअर्स काही दिवसात आठवड्याभरात 2.5 कोटीच्या जवळपास गेले, त्यावरून ह्या आंदोलनाचा निश्चितपणे आणि 1 कोटी विद्यार्थीच याच्यात हे झालेले आहेत, सफर झालेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे याचा इम्पॅक्ट होणार। इतर पक्षांचाही पाठिंबा अजून तरी आंदोलनाला पाहायला मिळत नाही, मनसे सोडलं। नाही, इंडिया आघाडीतले काही 3 पक्ष आहेत, तृणमूल काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी आहे, नंतर राष्ट्रीय जनता दल, त्यांनी तर मनोज झा त्याचे जे खासदार आहेत त्यांनी सगळी प्रेस कॉन्फरन्सची व्यवस्था एक प्रकारे करून दिली होती। तर छुपा आणि उघड पाठिंबा आहे तो हळूहळू वाढत जाईल असं दिसते। नक्की आपण जर पाहिलं तर इतर पक्षाचाही पाठिंबा जो आहे तो या आंदोलनाला आहे, मात्र तो उघड आहे की छुपा आहे हे अजून समोर आलेलं नाही आहे। मात्र उद्याच्या आंदोलनाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामॅन गौतमसह सागर साम TV, दिल्ली।